कारण आपलं काम हे असं आहे की माउथ पब्लिसिटीने आपलं काम वाढतं. कोणीही तुम्ही ॲडव्हर्टाईज दुसरी करा, कुठे फ्लेक्स लावा, कुठे बोर्ड लावा, ह्याने काहीही होत नाही. कितीही व्हॉट्सअपला स्टेटस टाका, मी छान ब्लाऊज शिवते किंवा मी छान साड्या शिवलेत, मी छान ड्रेस शिवलेत, काहीही होत नाही. स्टेटस पाहणारे पाहतात आणि पुढे स्क्रोल करून मोकळे होतात. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितामध्ये. तर बऱ्याच सगळ्या ताईंची, मैत्रिणींची, नवीन शिकणारे असतील किंवा रेग्युलर शिवणारे असतील, त्यांची कमेंट बॉक्समध्ये एकच कमेंट आहे, एक सारखी कमेंट म्हटलात तरीही चालेल. तर प्रत्येकीला ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय होतोय, तर मुंड्याच्या इथे घोळ येतोय, मुंड्याच्या इथे फुगा येतोय, मुंड्याच्या इथे चुऱ्या पडतात किंवा मुंडा लूज पडून शोल्डर खाली उतरली जाते ब्लाऊजची. अशा खूप साऱ्या आपल्या मैत्रिणींनी आपल्याला कमेंट केलेल्या आहेत. खूप वेळेला अगदी रिक्वेस्ट केलेलं आहे की ताई प्लीज लवकरात लवकर व्हिडिओ बनवून टाका. माझीसुद्धा खूप इच्छा असते, बऱ्याच वेळेला तुमची कमेंट आली की लगेच मला वाटतं की हातातलं काम सोडून कमेंटवरती हा कंटेंट घेऊन व्हिडिओ बनवावा. पण खूप वेळेला मी सुद्धा बांधलेली असते ऑर्डरमध्ये, तर ऑर्डर घेतलेल्या असतात त्या कंप्लीट करून कंप्लिशन झाल्यानंतर क्लायंटच्या हातामध्ये द्यायच्या असतात आणि त्या ब्लाऊजच्या ऑर्डर कंप्लीट करता का किंवा ड्रेसच्या ऑर्डर कंप्लीट करता करता मला सुद्धा वेळ मिळत नाही. मनात इच्छा असून सुद्धा तो व्हिडिओ वेळेवरती येऊ शकत नाही. त्यासाठी सगळ्यांना सगळ्यात अगोदर मी क्षमस्व म्हणते, कारण खूप इच्छा असते. तुम्ही सुद्धा वाट बघता, मला कळतं की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघताय, की तुम्ही मला जो प्रॉब्लेम विचारलाय त्याचं उत्तर तुम्हाला हवं आहे. पण बऱ्याच वेळेला मला सुद्धा प्रॉब्लेम येते असतो की शॉपवरती ज्या ऑर्डर्स क्लायंट ज्या घेतलेल्या असतात त्या डन करून द्यायच्या असतात, त्यामुळे मला सुद्धा वेळ मिळत नाही. त्यासाठी एखादा व्हिडिओ जर वेळेवरती न येता थोडासा तुमच्या कमेंट आल्यानंतर उशिरा जरी व्हिडिओ आला तरी सुद्धा मला समजून घेत जावा. आणि तुम्हाला सगळ्यांच्या व्हिडिओला थोडा उशीर झाल्यामुळे मी तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणते, कारण बऱ्याच वेळेला इच्छा असताना सुद्धा त्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात. कारण मला सुद्धा बिझनेस माझा हा आहे म्हटल्यानंतर घेतलेला ऑर्डर कंप्लीट करणं, वेळेत देणं गरजेचं असतं. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या कमेंटला उत्तर देणं जसं अपेक्षित असतं तसंच मला सुद्धा माझ्या ऑर्डर घेतलेल्या कंप्लीट करून देणं सुद्धा त्या क्लायंटच्या अपेक्षा असतात. चला तर मग आज वेळात वेळ काढून तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. चला मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर नेहमीचं अगदी अगत्याचं आणि आपुलकीचं सांगणं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आपले खरेच आवडत असतील तर त्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात राहू नका. कारण बऱ्याच वेळेला व्हिडिओ पाहता पाहता लाईक करणं राहून जातं, कमेंट करणं राहून जातं. त्यासाठी अगोदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला जर एखादी कमेंट मनात आली तर व्हिडिओ थोडासा स्टॉप करा, पॉज करा आणि लगेच कमेंट लिहा आणि पुन्हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण हो, मी अशा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ज्या सेंड करत असते, शेअर करत असते, त्या तुम्ही न चुकवता, न स्किप करता अगदी सुरुवातीपासून अगदी लक्षपूर्वक बघितलात तर तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स तुमचे आहेत त्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तुमच्या कटिंगमध्ये किंवा स्टिचिंगमध्ये काय चुका होतात हे सुद्धा तुमच्या लक्षात नक्कीच येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ आपले थोडेसे लक्षपूर्वक पाहिलं कटिंग आणि स्टिचिंगचे तरीही चालेल. कारण प्रत्येकीला काही गडबड असते, मी मान्य करते. कारण मला जशी कामं तसं तुम्हाला सगळ्यांना आणि माझ्यापेक्षा जास्तही कामं असू शकतात, त्याच्यात वाद नाहीच. पण आपण एखादी गोष्ट शिकू पाहतो, एखाद्या गोष्टीत आपल्याला प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्याच्यावरती सोल्युशन कोणीतरी दिलं असेल तर ते लक्षपूर्वक बघणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आता व्हिडिओचा आपल्या आजचा विषय काय आहे की बऱ्याच आपल्या ताईंना ब्लाऊज शिवल्यानंतर मुंड्यामध्ये फुगा येतो, मुंड्यामध्ये घोळ येतो, मुंड्यामध्ये चुन्या पडतात किंवा मुंड्यामध्ये ब्लाऊज बसतच नाही नीट असं म्हणतात. आणि मुंड्यामध्ये ब्लाऊज लूज झाल्यानंतर तो शोल्डरला इफेक्ट करतो आणि शोल्डर त्याची पूर्ण उतरते. कारण ब्लाऊजचं एक लॉजिक असं आहे की चेस्टमध्ये परफेक्ट ब्लाऊज तुमचा असेल तर तुमचा हा शोल्डर सुद्धा घट्ट बसतो, व्यवस्थित गळा आहे तो घट्ट बसतो, अजिबात लूज पडत नाही किंवा उतरत नाही. पण तुम्हाला जर ब्लाऊज काखेमध्ये, मुंड्यामध्ये किंवा आर्म होलमध्ये जर घट्ट नसता किंवा परफेक्ट फिटिंगमध्ये नसता, लूज झाला असेल तर त्या लूजिंगचा परिणाम आपल्या इथे शोल्डरवरती होऊ शकतो ब्लाऊजच्या गळ्याच्या. कारण जेव्हा काखेमध्ये लूज ब्लाऊज असतो किंवा मुंड्यामध्ये ब्लाऊज लूज असतो, फुगा येतो, चुन्या येतात, त्यावेळेला तुमच्या कटिंगमध्ये नक्कीच काहीतरी गडबड होतीये, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण कधीही क्लायंट जर म्हटलं शोल्डर उतरते तर त्यावेळेला तुम्हाला फक्त चेक करायचं आहे. रिचेक करणं कधीही बरोबर आणि गरजेचं असतं. मी सुद्धा बऱ्याच वेळेला क्लायंटला म्हणते की तुम्हाला जर ब्लाऊजला प्रॉब्लेम आहे तर मला फक्त इथे घालून दाखवा, एकदा 2 मिनिटाचं काम आहे, तुम्ही ट्रायल घ्या, मी समोरासमोर ब्लाऊज चेक करते आणि त्या चेकिंगनुसार मी तुम्हाला ते फिटिंग ॲडजस्ट करून देऊ शकते. असंही नाही की माझे ब्लाऊज होत नाहीत, माझे ब्लाऊज कधी शोल्डर गळाले नाहीत. खूप व्हायचं पहिलं सुरुवातीला मी जेव्हा शिकत होते तेव्हा. पण हळूहळू आपण कसं प्रॅक्टिसनी माणूस परफेक्ट होतं. कालांतराने जसं जसं आपण तेच काम परत परत करतो त्यामुळे आपल्याला सुद्धा त्या गोष्टी बऱ्याच माहीत पडतात की कुठल्या गोष्टीमुळे कुठली गोष्ट इफेक्ट होतीये. तर दिवाळीतच बघा एवढ्या घाई गडबडीमध्ये इतके सारे ब्लाऊज मी शिवले. त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी ब्लाऊजची कंप्लेंट नाही, कोणाला काही प्रॉब्लेम नाही.
पण त्याच्यामध्ये एका आपल्याला नवीन क्लायंट होत्या आणि त्या ताईंचा फोन आलेला की ताई मला ब्लाऊज मी घेऊन गेले, त्यांना मी ते ट्राय करा म्हटलं होतं, पण त्या म्हटल्या त्यांच्यासोबत अजून बरेच लोक होती, मला वेळ नाही, घरी जाऊन ट्राय करेल, काय वाटलं तर उद्या मी येईल. म्हटलं ठीक आहे, तुमच्या मर्जीप्रमाणे होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी मला घरी गेले आणि म्हटलं ताई ब्लाऊज मला बरोबर बसलेलं नाही. लगेच त्यांचा कॉल आला. म्हटलं काय प्रॉब्लेम झालाय ताई? नाही मला सांगता येत नाही, पण बरोबर बसलेलं नाहीये. म्हटलं एक काम करा, तुम्हाला सांगता येत नसेल काही हरकत नाही, घट्ट झाला असेल एक टिप लूज करा, मार्जिनच्या 3-3 टिपा आपल्या असतात, एक टिप लूज करा, परफेक्ट होईल. आणि जर लूज होत असेल तर त्याला काहीच करू नका, उद्या सकाळी माझ्याकडे या, इथे माझ्या समोरासमोर घालून दाखवा, मी ट्रायल बघेल तुमच्या ब्लाऊजची आणि तुम्ही घातल्यानंतर तुमच्या बॉडी फिटिंगला कुठे प्रॉब्लेम आहे तो बरोबर मला दिसेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करून देईल. कारण ब्लाऊज बिघडत नाही हो, कारण बऱ्याच वेळेला आपण इतकी मेहनत करतो, ही एक गोष्ट खूप महत्त्वाची मी सांगू इच्छिते, इतकी आपण मेहनत करतो, ब्लाऊज अगदी कटिंगपासून शिलाईपर्यंत, हात शिलाईपर्यंत खूप सारी मेहनत होते बरं का त्याच्यामध्ये, कंबर पाठ मान एक होऊन जाते. आणि इतकं सगळं मेहनतीने करत असताना आपल्याला एकदा तरी असं वाटेल काय की हे ब्लाऊज मला मुद्दाम बिघडवायचं आहे, तर असं अजिबात वाटत नाही. आपण अगदी 100%पेक्षा जास्त देऊ पाहतो क्लायंटला, समोरच्या त्यांना खुश करू पाहतो, कारण आपल्याला सुद्धा आपली क्वालिटी चांगली द्यायची असते. समोरच्या क्लायंटला जर सॅटिस्फॅक्शन असेल आपल्या कामाचं तर पुन्हा पुन्हा आपल्याला सुद्धा क्लायंट मिळणार आहेत. तर मुद्दाम कोणीही कोणाचं ब्लाऊज बिघडवत नाही. तर हा निव्वळ गैरसमज आहे की बऱ्याच वेळेला. अजून एक तुम्हाला माझी एक किस्सा सांगते की नवीन एक अजून क्लायंट होती, गुजराती होती आणि त्यांनी पैठणी साडीचा ब्लाऊज बनायला टाकला होता शिवायला आणि तिला अर्जंटचं बुकिंग होतं आणि ते ब्लाऊज डिझाईनचं होतं, पाठीमागे त्याला असा डायमंडसारखा शेप होता, बोटनेक होता आणि डायमंड शेप होता. तर त्याची व्हिडिओमध्ये तुम्हाला डिझाईनसुद्धा मी शेअर केलेले आहे, कधीतरी अजून पुन्हा तो फोटो तुम्हाला मी शेअर करेल. आणि बोटनेक होता, प्रिन्सेस कोट होता आणि प्रिन्सेस किंवा फोरटक्स असेल, आय थिंक फोरटक्स किंवा प्रिन्सेस करता मला एवढं आठवत नाही, पण बॅक साईडची डिझाईन मला अगदी ॲक्युरेट आठवतीये. त्याला पैठणीच्या 2 बॉर्डर होत्या, एक बॉर्डर स्लीवला लागली होती, दुसऱ्या बॉर्डरची तिला कमरेला नको असता बोटनेक केला होता, त्याला असा हा डायमंड शेप केला होता आणि ती बॉर्डर तिने अशी स्ट्रेट क्रॉसमध्ये दोन्ही साईडला लावली होती बॅक साईडला. आणि वरचा जो शेप असतो त्या ठिकाणी तिने बॉल्स लावले होते, थर्माकोलचे बॉल्स असतात ते लावले होते, पोटली म्हटला तरीही चालेल. आणि ब्लाऊज तिचे मिस्टर घ्यायला आले आणि मी तिला म्हटलं होतं की ट्राय करून घेऊन जा, नवीन आहेस, मुली असतात थोड्या नवीन लग्न झाले की त्यांना छान असं जास्त थोड्या अपेक्षा असतात, त्यांचंही चुकीचं नसतं. तर म्हटली ताई मला वेळ नाही, मी नंतर आली की सांगेन किंवा ट्राय करेन, बसेलच, तुम्ही अंगावरती माप घेतलेला आहे. आणि हो, अंगावरती माप घेऊन तो ब्लाऊज शिवला होता मी. तर दिवाळी वगैरे झाली, सगळं झालं आणि ते अचानक समोर आले. माझ्या काउंटरला 2 क्लायंट ऑलरेडी होत्या आणि त्या माझ्या जुन्या क्लायंट होत्या. तर ती समोर आली, मी मशीनवरती शिवत आहे, समोर क्लायंट थांबलेलं होतं 5 मिनिटं, मी हातात थोडं अर्जंट होतं म्हणून ते शिलाई कंप्लीट करून उशाला हात शिलायला द्यायचं होतं म्हणून ती घाई करत होती. समोर आली मी आणि मी फक्त जस्ट पाहिलं, मला म्हणते बिघडलं, पूर्ण ब्लाऊज बिघडलं. मी म्हटलं हो ना, पूर्ण ब्लाऊज बिघडलं, घालू शकत नाही गं तो ब्लाऊज. मी पण जस्ट एक मस्करीमध्ये म्हटलं, कारण कसं होतं समोरच्यांनी आपल्याला काही बोललं तर आपल्यालाही लागू नये, कारण आपण काम करून दिले त्यांना, त्याचं जर सॅटिस्फॅक्शन नसेल तर त्या बोलू शकतात, कारण त्यांनी आपल्याला पे केलेलं आहे. पण मला माझ्यावरती भरोसा आहे, मला माझ्या कामाची गॅरंटी आहे, मी काय काम करते, किती नीट अँड क्लीन करते हे मला माहीत आहे, त्याच्यामुळे तिचं ब्लाऊज बिघडणार नाही मला सुद्धा माहीत होतं. होऊन काय होतं, थोडंसं घट्ट होतं किंवा लूज होतं आर्महोलमध्ये किंवा छातीमध्ये. म्हटलं हो गं बाई, पूर्ण ब्लाऊज बिघडलं, घालू शकली नाही, पैठणीवरचं ब्लाऊज असं तुझं पूर्ण वाया गेलं. तर ती सुद्धा हसली, जोकचा पार्ट होता हा. तर म्हटलं ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मागे जा, माझ्याकडे इथे ट्रायल रूम छोटीशी आहे, मी लांबच्या क्लायंटला ट्रायल करूनच पाठवते, कारण त्यांनाही घाई नको, काही प्रॉब्लेम नको घातल्यानंतर. आपल्यालाही घाई केलेल्याचं किंवा काम केलं समाधान मिळतं, समोरासमोर ब्लाऊज परफेक्ट बसलं की टेन्शन राहत नाही. मग तिला मी ट्रायल करायला लावलं, तिने ट्राय केला ब्लाऊज, तर फक्त छातीमध्ये अर्धा इंच ब्लाऊज लूज होता, अर्धा इंच पण नाही म्हणता, एक टीप म्हणतात तरीही चालेल. आणि तो का लूज झाला होता, कारण त्याला बोट नेक प्लस मागे जो डायमंड शेप होता, तो डायमंड शेपचे इथले जे कॉर्नर होते त्यामुळे तो ब्लाऊज थोडासा खेचला जात होता आणि तो थोडासा लूज वाटत होता तिला. तर तिने मला इतकं सांगितलं की ताई मी ब्लाऊज घातला, मी फोटोसुद्धा शूट करू शकली नाही, फोटोशूट काढले नाही, म्हणजे रील्स काढू शकली नाही, फोटोशूट केले नाही. म्हटलं अगं बाई, खूपच मोठा प्रॉब्लेम झाला तुझा. म्हटलं पण याने काय प्रॉब्लेम तर तुला नाही व्हायला पाहिजे होता, अगदी ती गुढी दिसतही नव्हती तुला, हलकंसं लूज आहे ते दिसत होतं, पण त्याला गुढी वगैरे काही किंवा चुनी वगैरे काही पडत नव्हती. म्हटलं असो, एखाद्याचा स्वभाव असतो. एक टिप मारून दिली, म्हटलं जा पुन्हा ट्राय कर ब्लाऊज. पुन्हा तिने ट्राय केला, अगदी परफेक्ट ब्लाऊज बसला, काहीच प्रॉब्लेम आला नाही. तर असे असतात आपले क्लायंट, थोडं जरी इकडेचं तिकडं झालं की ते डायरेक्ट ब्लाऊज बिघडलं म्हणतात आणि आपल्याला त्यावेळेला खूप थोडंसं आतून वाईट वाटतं, कारण आपण इतकी मेहनत करून ब्लाऊज शिवलेला असतो, इतक्या घाईमध्ये वेळात वेळ काढून डिझाईन शिवलेली असते. आता ते आपलं काम आहे, हा वेगळा पार्ट आहे, पण समोरच्याला आपण म्हणू शकत नाही ना की सीझन आहे, तुमची डिझाईन इतकी आहे तर मी नाही करू शकत.
आपल्याला त्यांची तशी रिक्वायरमेंट आहे तर त्याप्रमाणे आपल्याला शिवून द्यावंच लागतं. तर मग तेव्हा ती खुश झाली. नंतर ती मस्त हसत खेळत गप्पा मारत गेली. म्हणजे नाही ताई सॉरी, मी तुम्हाला डायरेक्ट बिघडली म्हटलं अगं आम्हाला सवय आहे, आम्हाला असा काही प्रॉब्लेम होत नाही किंवा वाईटही वाटत नाही. थोडंसं वाटतं पण आता काय सांगणार समोरच्याला, की कारण म्हटलं बिघडत नाही. इतक्या वर्षात आमचा अनुभव असतो. काहीतरी आमच्या कामाची क्वालिटी असेल म्हणून तर तू कोणाच्या तरी रेफरन्स माझ्याकडे आली होती. जे सासूबाईंचा आणि तिचा ब्लाऊज शिवला, सासूबाईंचा छान बसला होता म्हटली. तिचाही छान बसला, फक्त थोडं लूज झालेला एक टीप. मग पाव इंच या साईडने, पाव इंच त्या साईडने चेस्टमध्ये फक्त पकडलं शिलाईमध्ये, तर ते परफेक्ट ब्लाऊज बसलं. असो हा असतो अनुभव, तो तुमच्यासोबत मला शेअर करायला आवडतो म्हणून शेअर केला. तुमच्याशी सुद्धा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला घडल्या असतील तर कमेंटमध्ये करा, की कमेंट मग कसली वाट पाहत आहे. तर मग आपला आता मेन मुद्दा काय आहे, आर्महोलला फुगा येतो, आर्महोलला घोळ येतो, आर्महोल लूज होतो, चुन्या पडतात किंवा गुड्या पडतात. प्रत्येकाची भाषा वेगळी, त्यामुळे सगळ्या भाषांमध्ये मला सुद्धा बोलायच्या इकडे तिकडे सवय झालेली आहे. तर हे पहा, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे, तुम्ही कटिंग जेव्हा करता तुमच्या ब्लाऊजला चुन्या का पडतात ते तुम्हाला सांगते. तर ते तयार ब्लाऊज आहे. तयार ब्लाऊज सुद्धा मी तुम्हाला थोडासा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हा तयार ब्लाऊज आपण जेव्हा घेतो किंवा कटिंग ह्याचं करतो त्यावेळेला काय करायचं आहे, मी तुम्हाला 2 ब्लाऊज दाखवणार आहे. एक डीप नेकमध्ये दाखवणार आहे आणि एक बोट नेकमध्ये दाखवणार आहे. कारण दोन्हीही ब्लाऊजला शोल्डर कटिंग करताना, मुंडा कटिंग करताना प्रॉब्लेम कुठे होतो हा तुमच्या सुद्धा लक्षात आला पाहिजे त्यासाठी. तर आता हा बघा, पाठीमागे सुद्धा डीप नेक आहे याचा. हा पान शेप आहे गळ्याचा आणि पुढे सुद्धा याचा डीप नेक आहे. 4 टक्सचं ब्लाऊज आहे. खूप सुंदर ब्लाऊज आहे. कॉटनच्या साडीचा आहे. बाटिक मटेरियल म्हटलात तरीही चालेल. तर हा पहा, आता हा एल्बो स्लीव्ज आहे. मोठी स्लीव्ज असल्यानंतर सुद्धा फुगे वगैरे आपल्या मुंड्यामध्ये येऊ शकतात. तर हा जो भाग आहे, आता हा माझ्या मापाचा नाही किंवा साईजचाही नाही, जस्ट मी तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी तो इथे अडकवलेला आहे. तर हा जो भाग आहे आपल्या मुंड्याचा, हा जर इथे परफेक्ट शिलाई आपली किंवा फिटिंग व्यवस्थित आली नसेल तरी सुद्धा हा मुंडा लूज पडतो. इथे बॅक साईडला इथे चुन्या पडतात ब्लाऊजला, इथे फ्रंट साईडला सुद्धा चुन्या पडतात. तर ह्याचं कारण असं असू शकतं, की बऱ्याच वेळेला मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये स्टिचिंगची टिप कशी मारायची किंवा फिटिंगची टिप कशी मारायची हे सुद्धा दाखवलेलं आहे. तरी सुद्धा बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली आहे, की फिटिंगची स्पेशली व्हिडिओ आम्हाला दाखवा, फिटिंगची टिपा मारताना व्यवस्थित येत नाही, तिरक्या येतात त्यासाठी. तर तोच प्रॉब्लेम इथे सुद्धा तुमचा होतो. कारण ज्या वेळेला तुम्हाला फिटिंग करता, फिटिंगची टिप ज्या वेळेला व्यवस्थित येत नाही तेव्हा सुद्धा इथे लूज राहतं. आणि दुसरी गोष्ट अशी, आपण हा जो मुंडा खोल कट करतो, मुंडा खोली असते किंवा आर्महोल तुमची ही गोलाई असते, इथे सुद्धा तुमची इथे गडबड होऊ शकते. तर त्यासाठी आता आपण पेपरवरती पाहणार आहोत, की प्रॉब्लेम कुठे होतो आणि कुठे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे हे. आता हा झाला डीप नेकमध्ये गळा ब्लाऊजचा. त्याच्यात सुद्धा आर्महोलचा प्रॉब्लेम येत नाही. पहा, तुम्ही जेव्हा इथे शिलाई तुमची परफेक्ट असते किंवा दंडापासून कमरेपर्यंत तुमची ही जी शिलाई अगदी परफेक्ट येते एकसारखी, त्यावेळेला तुमच्या ब्लाऊजला अजिबात कुठेही प्रॉब्लेम येणार नाही, कुठेही फुगा येणार नाही किंवा चुनी पडणार नाही. आणि हा जर भाग तुमचा स्ट्रेट नसेल, इथे जर हा भाग स्ट्रेट नसेल, थोडासा इथे तिरका गेला, इथून थोडा तिरका तुम्ही काढला, छातीच्या बाजूला तिरका काढला आणि पुन्हा इथे जर गोलाई दिली, एवढ्या भागामध्ये जर तुम्ही गोलाई दिली फिटिंगच्या वेळेला, तरी सुद्धा तुम्हाला फिटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हे पहा, आता हा ब्लॅक कलरचा कपडा आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा लक्षात येत नसेल, उलटं करून दाखवते मी. ते उलट्या भागावरती तुम्हाला टीप इथे नक्कीच दिसेल. ही पहा, ह्या ब्लाऊजची फिटिंगची टीप आहे आणि ही कशी सरळ आहे ते सुद्धा पहा. दोन्ही बाजूने दाखवते, म्हणजे कुठल्याच बाजूने इकडे तिकडे झालेलं असं तुम्हाला वाटत नाही. इथे मी स्टार्टिंग केलेलं आहे दंडापासून. तर या दंडाच्या टिपेपासून किंवा या बॉटम पासून आपल्याला जी टिप घ्यायची आहे ती अगदी परफेक्ट सरळ आलेली आहे. ती कुठेही आतमध्ये गेलेली नाही या बाजूला किंवा इकडे सुद्धा आलेली नाही. आता इथे सुद्धा तुम्हाला 2 प्रॉब्लेम होऊ शकतात, ते सुद्धा सांगते. लक्षात ठेवा आणि लक्षपूर्वक बघा, इथे प्रॉब्लेम तुम्हाला कुठले होऊ शकतात ते. तर इथे बघा, हा जो भाग आहे हा तुमचा मुंडा आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जर मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही जुन्या ब्लाऊजवरून मुंडा किती आहे तो चेक करत जा आणि त्या मुंड्याप्रमाणे फिटिंग टाकताना तुमचा मुंडा फिटिंग टाकल्यानं तितकाच येतोय किंवा कमी पडतोय, जास्त होतोय याचा सुद्धा तुम्हाला अंदाज येणार आहे. त्यासाठी तयार ब्लाऊज असेल तर हा मुंडा तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे तयार ब्लाऊज नसेल, क्लायंट तुम्हाला अंगावरती माप घ्या म्हणत असेल, त्यावेळेला सुद्धा तुम्ही क्लायंटचा मुंडा आहे तो टेपनी पूर्ण हा गोल आहे तो मोजू शकता. टेपनी किती आहे तो पूर्ण टेप इथून घ्यायचा आहे आणि इथपर्यंत आपल्या या जॉईंटमध्ये पकडायचा आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या मुंड्याचा किंवा आर्महोलचा अंदाज येतो. शिवाय तुम्ही टीप मारताना बघायचं, तर 2 प्रॉब्लेम जे म्हटले ते कुठले होतात. तर इथे जर आपलं मार्किंग आहे किंवा चॉकनी दाखवते म्हणजे तुमच्यासोबत लक्षात येईल, इथे जर आपली ही टीप आलेली आहे, ही टीप आपली इथे आलेली आहे, तर ही टीप बरोबर स्ट्रेट गेली तर तुम्हाला फिटिंग व्यवस्थित होईल. आता ही टीप तुम्ही जर बाहेर काढली, हे पहा, इथे जर बाहेर काढली किंवा अशी तिरकी घेतली
तुम्हाला मी चॉकने दाखवते म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. तर पहा, इथे जर तुमची ही टीप आपली इथे आहे मार्किंगची, या माझ्या बोटाच्या खाली मार्किंग आहे ते, आणि ती जर तुम्ही टीप अर्धा इंच पुन्हा इकडे घेतली का, तर तुम्ही नवीन आहात, तुम्हाला अंदाज नाही फिटिंगचा, किंवा तुम्हाला भीती वाटते की क्लायंटला हे ब्लाऊज आर्महोलमध्ये किंवा मुंड्यामध्ये घट्ट होऊ नये त्यासाठी, तेव्हा जर तुम्ही ही तिरकी टीप घेतली, इथून पूर्ण ही तिरकी अशी गोलाईमध्ये फिरून घेतली, तर तुमचा मुंडा इथे हा लूज पडणार आहे. ह्या मुंड्याचं तुमचं माप वाढलं की नाही, मग हे वाढलेलं माप कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, तर त्याचा फुगा होणार आहे किंवा चुन्या पडणार आहेत, घोळ येणार आहे. आणि हा घोळ आला किंवा तुमचे शोल्डर इथे लूज पडायला सुरुवात होते. कारण हा घोळ आपण ब्लाऊज घातल्यानंतर जेव्हा हात खाली करतो त्यावेळेला तो घोळ वरती पूर्ण सरकतो कपडा, आणि तो शोल्डरवरती इफेक्ट करतो, त्यावेळेला तुमची शोल्डर जी आहे ती लूज पडते. त्यानंतर बघा, आता बऱ्याच ताई काय करतात, मुंडा लूज होऊ नये म्हणून हा जो भाग आहे मार्किंगचा तो पुन्हा अर्धा इंच आत घेतात. म्हणजे तुम्हाला मी पुन्हा मार्किंग करून दाखवते की प्रॉब्लेम तुम्हाला पुन्हा कुठे होणार आहे. तर पहा, आता पहिला प्रॉब्लेम पाहिला, मुंडा आपला इथे आहे परफेक्ट, जे माझं फिटिंग आहे ते इथे घेतलेलं आहे मी बोटाच्या खाली. त्यानंतर बाहेर जर घेतलं तर काय प्रॉब्लेम होईल, लुजिंग येणार किंवा लूज होणार हे आपण बघितलं. तेच जर आपण आत घेतलं, म्हणजे बघा हा आता भाग इथून आपण आणलेला आहे कटिंग फिटिंग करत, तोच जर आपण आतल्या बाजूने घेतला अशा पद्धतीने, तर काय होणार आहे, तुमचा इथे मुंडा आहे तो काचणार आहे. कारण ह्या सुद्धा आपल्याला कमेंट असतात की मुंडा काचतोय, घट्ट होतोय, हात वरती करायला किंवा थोडासा ब्लाऊज घातल्यानंतर कम्फर्टेबल होत नाही, अनइझी राहतं ब्लाऊज घातल्यानंतर. तर या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती तुमचा हा सोल्युशन आहे की तुम्हाला हा मुंडा जो आहे तुम्ही आतल्या साईडला इथे टीप घेतली असाल. कारण बघा, इथे तुमची सरळ टीप आली पाहिजे मधल्या भागाला, इथे तुम्ही बाहेर गेला तिकडे टीप घेऊन तरी प्रॉब्लेम होणार आहे लुजिंगचा. तुम्ही याच ठिकाणी आत गेलात मार्जिनच्या तरी सुद्धा प्रॉब्लेम होणार आहे, फिट्ट होणार आहे, घट्ट होणार आहे, मुंडा आहे तो, आणि तुम्हाला ब्लाऊज अजिबात व्यवस्थित बसणार नाही. जास्त वेळ तुम्ही ब्लाऊज घातला तर काखेमध्ये तुम्हाला काचणार आहे ब्लाऊज, आणि तो ब्लाऊज तुम्हाला अजिबात जास्त घालू वाटणार नाही. त्यासाठी तुम्हाला फिटिंग करण्यापासून पूर्ण छातीपासून कमरेपर्यंतचा मी हा फिटिंग कशी करावी, तिरकी टीप का जाते किंवा तिरकी टीप जाऊ नये त्यासाठी काय करावं, हा सुद्धा मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसाल तर नक्कीच पहा, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, इन्फॉर्मेशन खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी दिलेली असते वेगवेगळ्या गोष्टींची. कारण मला माहीत आहे नवीन शिकणाऱ्यांना जर कोणी सांगणारं नसेल, कोणी मार्गदर्शन करणारं नसेल, तर बऱ्याच प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मिळत नाही, आणि मग त्याच चुका रिपीट होतात आणि ब्लाऊजला फिनिशिंगला अजिबातच सुधारणा होत नाही, क्वालिटी मेंटेन राहत नाही, आणि क्लायंट सुद्धा कमी होतात. कारण बऱ्याच ताईंनी आपल्याला ही सुद्धा कमेंट केलेली आहे की ताई ब्लाऊज आम्ही खूप छान शिवतो, क्लायंटला ते बसतात, पण जेव्हा क्लायंट एकदा येऊन ब्लाऊज घेऊन जातात त्यावेळेला रिटर्न येतच नाही. क्लायंट तुमचे पुन्हा यावे त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच सुधार करावा लागेल, क्वालिटी तुमची चेंज करावी लागेल, आणि चांगल्या पद्धतीची उत्तम क्वालिटी तुम्हाला द्यावी लागेल. त्याच वेळेला तुम्ही क्लायंटला परत खेचू शकता. कारण आपलं काम हे असं आहे की माउथ पब्लिसिटीने आपलं काम वाढतं. कोणीही तुम्ही ॲडव्हर्टाईज दुसरी करा, कुठे फ्लेक्स लावा, कुठे बोर्ड लावा, ह्याने काहीही होत नाही. कितीही व्हॉट्सअपला स्टेटस टाका, मी छान ब्लाऊज शिवते किंवा मी छान साड्या शिवलेत, मी छान ड्रेस शिवलेत, काहीही होत नाही. स्टेटस पाहणारे पाहतात आणि पुढे स्क्रोल करून मोकळे होतात. तुमचं काम किंवा तुमची क्वालिटी तुम्ही मेंटेन ठेवलात तर तुमचे क्लायंट 100% वाढणार. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आपलं काम प्रामाणिकपणे करा, तुमच्या कुठे चुका होतात त्या सुधारा, त्यावेळेला तुम्हाला बरेच क्लायंटची खूप सारी ऑर्डर पुन्हा मिळायला लागेल आणि तुमचे क्लायंट वाढतील. त्यानंतर बघा, आपण पाहूया की मुंडा कट करताना नेमका प्रॉब्लेम कुठे होतो ते सांगणार आहे. आता इथे मी एका ब्लाऊजचं मार्किंग करून तुम्हाला या पुष्ट्यावरती दाखवलेलं आहे. तर हा जो पुट्टा आहे तो अशा पद्धतीचा आहे. तुम्हाला हे असं किंवा असं दोन्ही प्रकारे मी समजावू शकते, कारण असा पूर्ण स्क्रीनमध्ये हा दिसत आहे. तर हे पहा, त्या पूर्ण ब्लाऊजची उंची आहे तेवढी तुमची जी काही उंची असेल ती तुम्ही घेऊ शकता. आता ह्या मार्किंगमध्ये याची उंची किती आहे ती मी तुम्हाला सांगते. 13 इंच उंची आहे. तर हे बघा, 14 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. तर हा झाला आपला 14 इंचावरतीचा मार्किंग. त्यानंतर ही जी शोल्डर आहे, हा जो शोल्डरचा भाग आहे तो सुद्धा मी 5.5 इंच घेतलेला आहे. 30 इंचासाठीचा हा मी मार्किंग तुम्हाला करून दाखवते. हा पहा, 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. त्यानंतर खालचा मुंडा जो आहे तो इथे मी 6 इंच घेतलेला आहे. हे पहा, 6 इंच घेतलेला आहे. आता हा 6 इंच मुंडा कशासाठी घ्यायचा, तुम्ही 5.5 सुद्धा घेऊ शकता, पण मी ते 6 इंच तुम्हाला घेऊन दाखवते. हे बघा, 7.5 इंच म्हणजे ह्याचे 30चा चौथा भाग आपला 7.5 इंच होतो. 30 इंचाची आपली चेस्ट साईज असेल तर तुम्हाला हे कटिंग तुम्ही या पद्धतीने टाकू शकता.
किंवा तुम्ही 30ची असू दे, 32ची असू दे, 34ची असू दे किंवा ही 36ची असू दे, तुमची मॅथड हीच राहते कटिंगची. फक्त तुमचं चेंज होतो काय, गळा रुंद असेल किंवा गळा छोटा असेल तर शोल्डर थोडी रुंदवली जाते, गळा मोठा असेल तर शोल्डर थोडीशी कमी होते. आणि तब्येत कशी आहे, साईज कोणती आहे, त्यावरती आपला हा मुंडा ठरतो. आता मी ते हे 6 वरती मुंडा घेतलेला आहे, तर हा तुम्ही 5.5 वरती सुद्धा घेऊ शकता, कारण 30 छातीचा ब्लाऊज आहे किंवा 30 मापाचा हा ब्लाऊज आहे, तर 5.5ला 5.5 मुंडा सुद्धा तरीही चालेल. आणि त्यानंतर आपल्याला इथे जो भाग घ्यायचा आहे हा सगळ्यात होणारा गडबडीचा भाग आहे. तुम्ही 1.5 इंच घेताना हा बघा 1.5 इंच इथे होतो ना, हा 1.5 इंच तुम्ही घेऊ शकता. हा पाठीमागचा भाग 1.5 इंच होणार आहे. आणि याला मी पुन्हा असं हे मार्किंग करून घेते. अरे पहा, इथे मी 5.5ची शोल्डर घेतलेली आहे, तर 5.5चा पुन्हा इथे मुंडा घेतलेला आहे. इथे मी 5.5 इंच लिहून घेते. 5.5 इंच पुन्हा मी इथे मुंडा घेतलेला आहे. तर 5.5 शोल्डर 5.5 मुंडा तुम्ही घेऊ शकता. आता गळा जो आहे तो 10 इंचाचा डीप आहे. आपल्याला 10 इंचाचा गळा कटिंग केलेला आहे, तर हा 10.5चा कटिंग होतो, कारण अर्धा इंच आपला वरती शोल्डरमध्ये जातो. आणि तरीही याच्यात तुमची शोल्डर जर उतरत असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, आतल्या भागाला अगदी थोडं स्लाइटली 1/2 इंचामध्ये इथे आत येऊ शकता. हा भाग जो आहे तो आतल्या भागाला गळ्याकडच्या बाजूला. पण माझ्या कटिंगमध्ये मला हे अजिबात करावं लागत नाही बरं का, कारण हे जे आतलं हे स्लोप आपण थोडंसं देतो, थोडंसं हे स्लो डाऊन होतं खाली, ते अजिबात मला हा प्रकार करावा लागत नाही कधीच, कारण मी जी गळा जसा आहे त्याप्रमाणे शोल्डर कटिंग करते. आता मी 5.5ची शोल्डर 30 इंचाच्या छातीच्या साईजला घेतलेली आहे. जे तुम्ही 5.25ची सुद्धा घेऊ शकता, 5ची सुद्धा घेऊ शकता. जर तब्येत बारीक असेल, माप छोटा असेल किंवा चेस्टचा भाग लहान असेल, हेवी बस्ट साईज नसेल, त्यावेळेला तुम्हाला शोल्डर तुम्ही 5.25 इंच घेतला तरी चालेल. त्याचं कारण का, कारण गळा डीप आहे. डीप गळा असल्यानंतर हा घातल्यानंतर ब्लाऊज परफेक्ट आपल्याला बसतो आणि शोल्डर सुद्धा आपल्याला ॲडजस्ट होते. इथे बघा मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. आता मी हा खालचा लाल मार्किंगचा मुंडा 6चा घेतलेला आहे, पण त्याच्याबद्दल न बोलता आपण 5.5 बद्दल बोलूया, कारण 5.5 शोल्डर घेतले तर 5.5 मुंडा घेतलेला आहे. आता बऱ्याच ताई कमेंट करतात की शोल्डर किती घेतली की मुंडा किती घ्यावा. आता इथे जर तुम्ही 5.5 इंच शोल्डर घेतलेले आहे, तर तुम्ही 5.5 इंच मुंडा घेऊ शकता. पण ह्याच्यापेक्षा अजून सुद्धा डीप गळा असेल किंवा 10.5, 11, 11.5, 12 असेल, तरी सुद्धा तुम्ही इथे शोल्डरचा 1/2 इंच आत घेऊ शकता. म्हणजे हा भाग आहे तो इथे तुमचा आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शोल्डर कटिंग करू शकता. त्यामुळे फरक तुमच्या फिटिंगमध्ये किंवा ब्लाऊजला काही पडणार नाही. परफेक्ट ब्लाऊज गळ्यामध्ये फिटिंग बसेल, अजिबात गळा लूज पडणार नाही, उतरणार नाही. पण तुम्ही आर्म होलचा तुमचा जो प्रॉब्लेम होतो त्याच्याबद्दल आपण आता बोलतो, तर त्याच्यावरती आपण येऊया. आर्म होलचा जो प्रॉब्लेम होतो तो इथे आपण जो हा भाग घेतो 1.5 इंचाचा घेतो ना, हा भाग 1.5 इंचाचा जो घेतो, हा 1.5 इंचाचा भाग आपण इथे घेतो, तर हा भाग तुम्ही ते 1.25 इंचाचा सुद्धा घेऊ शकता बरं का. 1.25 इंचाचा घेतला तरी चालतं, कारण डीप गळा असेल त्यावेळेला. डीप गळा नसेल तर तो 1.5 इंचाचा घ्या. पण हा पाठीमागचा भाग 1.5 इंचाचा घेतो आपण. पुढचा भाग आपण आर्म होलचा अर्धा इंचाचा कट करतो, कारण ह्याच्या आतमध्ये आपला हा इथे जो रेड मार्किंग केलेला आहे तो समजा आपण आपला हा फ्रंट साईड आहे, तर हा आपला पुढचा भाग या पद्धतीने मार्किंग होतो किंवा हा कटिंग होतो. तर तुम्ही इथे 1.5 इंचापेक्षा जास्त मार्जिन जर घेतला, आता बऱ्याच ताई बघा नवीन शिकणाऱ्या ताई आहेत, किंवा मी जेव्हा क्लास घ्यायची तेव्हा माझ्याकडे थोडंफार कुठेतरी क्लास केलेल्या लेडीज यायच्या, त्या काय करायच्या, मुंडा तुम्ही जो काय घेताय तो घेताय, इथे 2 इंच घ्यायच्या, कधी 2 इंच, कधी 1.25 इंच, कधी 2.25 इंच सुद्धा घ्यायच्या, गळा जर पाठीमागचा छोटा असेल तर. आता मला सांगा, हा जो भाग आहे आपला फिटिंगचा, तर हा जो कपडा आहे तो शिवून अर्धा इंच आटणार, बाकीचा राहिलेला इथे जर आपण 2 इंच घेतलं, शिवून अर्धा इंच आटला कपडा मार्जिन आपलं, तर राहिला 1.5 इंच. मग हा 1.5 इंच आपल्याला गळा ऑलरेडी मोठा आहे. मोठा गळा असेल तर ब्लाऊज अजून थोडासा सरकतो इकडे घातल्यानंतर बॉडीमध्ये, मग ह्याचं लुझिंग आलेलं आणि हा ऑलरेडी एक्स्ट्राचा घेतलेला कपडा, मग प्रॉब्लेम होणारच ना आपल्याला. गळ्यामध्ये आपल्याला मुंड्यामध्ये आपल्याला हा फुगा येणार, चुन्या येणार, गुड्या पडणार, किंवा हा लुझिंग आपण ब्लाऊज घातल्यानंतर जेव्हा ब्लाऊज घालून आपण व्यवस्थित हात थोडेसे असे करतो तो बरोबर बसतो, वाटतो गळा टाईट वाटतो. पण आपण हात खाली करून आपले मुवमेंट करायला लागलो की हा लुझिंगचा भाग आहे किंवा चुन्यांचा भाग आहे, फुगा जो आहे कपड्यांचा तो वरती सरकत जातो, आणि मग त्याचा इफेक्ट इथे शोल्डरला तुमच्या होऊ शकतो, आणि शोल्डर तुमचा या साईडला डाऊन होऊ शकतो किंवा उतरू शकतो. तर अशा बऱ्याच साऱ्या टिप्स असतात शिलाईमधल्या की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेऊन कटिंग करत जा. जेव्हा तुम्ही ते 15च्या छातीला किंवा 34च्या छातीला तुम्ही जर 5.5 इंच शोल्डर घेतले असाल, तर मुंडा तुम्ही 5.5 इंचच ठेवा.
पण तुमचा जर हा गळा 10च्या खाली असेल, 9.5, 10, 10.5, 11 असेल, तर शोल्डर तुम्ही 5.5 इंच न घेता 5.25 इंच ठेवा. म्हणजे तुम्हाला 11 इंच शोल्डर न घेता 10.5 इंच शोल्डर घ्यायचे आहे. त्यामुळे तुमच्या ब्लाऊजवरती काहीच परिणाम होणार नाही. उलट ब्लाऊज खूप छान बसेल फिटिंगला. नक्की एकदा ट्राय करा सिंपल ब्लाऊजवरती. मी सांगते म्हणून तुम्ही ट्राय करून व्यवस्थित शिवून पहा. छानच बसणार. तुमचा ब्लाऊज कसा बसला हा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण ह्या सगळ्या टिप्स असतात, ह्या सगळ्या मेथड असतात, कटिंगच्या ज्या पद्धती असतात त्या आपल्या डोक्यानुसार आपण त्या ॲडजस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. नाहीतर मग काय प्रत्येक वेळेला कटिंग घेणं, कटिंग कपड्यावरती ठेवणं आणि मग ते शिवणं, ह्याला काय अर्थ राहत नाही ना राव. कारण आपल्याला सुद्धा आपण या गोष्टीमध्ये अजून पुढे चांगल्या गोष्टी करायच्या असतील, अजून आपल्याला ह्याच्यामध्ये क्वालिटी छान मेंटेन ठेवायची असेल, फिनिशिंग छान ठेवायचं असेल, त्यावेळेला स्वतःला राबावं लागतं. आपण हे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून दिलं. ह्या सगळ्या टिप्स घेऊन तुम्ही तुमच्या थोडा आपल्या बुद्धीचा वापर करून थोडंसं ॲडजस्टमेंट करून ब्लाऊजला जर व्यवस्थित फिटिंग आलं तुमच्या छान छान टिप्सने किंवा मी सांगितलेल्या टिप्सने, तुमचा ब्लाऊज छान बसणार आहे. पण तुम्ही जर इथे कंटाळा केला, हे काम कंटाळायचं नाही. पहिली गोष्ट, मला हे प्रचंड काम आवडतं. खूप दिवसापासून म्हणा, खूप वर्षापासून मला म्हणा हे काम आवडतं. त्यामुळे एखाद्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम जर झाला तर मी त्या ब्लाऊजच्या प्रॉब्लेमच्या शेवटी काय प्रॉब्लेम होतो आणि कशामुळे होतो याच्यापर्यंत गेल्याशिवाय मी राहत नाही आणि ते माझं व्यवस्थित सॉर्ट आउट होतं. तर हा झाला आपल्या कटिंगचा भाग. कधीही हा भाग इथे तुम्ही 2 इंच ठेवू नका. हा जो आपला आर्म होलचा रुंदी आहे किंवा इथे आपण हा जो भाग देतो तो 1.5 इंच द्या. जास्त डीप गळा असेल 6 इंच द्या. फॅटी ब्लाऊज नसेल किंवा फॅटी क्लायंट नसेल, मोठ्या मापाचा ब्लाऊज नसेल, त्यावेळेला सुद्धा इथे 6 इंच दिला तरीही चालेल. 1.5 इंच आपलं स्टँडर्ड माप आहेच, पण 1.5 इंच देऊन जर तुम्हाला इथे फुगा येत असेल तरी तो प्रॉब्लेम तुमचा होऊ शकतो. शिवाय तुमचा मुंडा जर परफेक्ट नसेल, 5.5 इंच मुंडा घेतला आणि 5.5 इंच शोल्डर घेतली आणि 5 इंच जर मुंडा घेतला तरी सुद्धा मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होतो, मुंडा टाईट होतो. आता हा जो ब्लाऊज आहे, आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं सांगते त्याच्यावरून. हा आपला शिवलेला आहे बघा, पाठीमागे बोट नेक आहे आणि हा डायमंड शेप आहे. मी जो या अगोदर सुरुवातीला व्हिडिओमध्ये बोलली की डायमंड शेपचा पैठणी ब्लाऊज शिवलेला, असाच काहीतरी शेप होता आणि त्याला इथून असे पैठणीचे हे बॉर्डर आम्ही ते क्रॉसमध्ये दिले होते आणि ते बटन लावलं होतं. तर आता हा शेप असा दिलेला आहे. आता इथे बटन लावता ह्या क्लायंट नवरीचं ब्लाऊज आहे हे. अचानक त्यांचं लग्न ठरले घाई गडबडीत, तर त्यांनी अर्जंट ब्लाऊज शिवाय सांगितलेले. तर हा बोटनेकचा ब्लाऊज आहे. पाठीमागे बोटनेक आहे. इथे तुम्ही डोरी लावू शकता किंवा बटन. आता इथे मी डोरी लावलेली आहे, ती बांधली की अशी होणार आहे. आणि आता शोल्डर रुंद आहे. आता हा ब्लाऊज जो आहे तो 42 चेस्ट साईजचा आहे. 41-42 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे. 4 टक्सचा हा ब्लाऊज आहे. तर बसायला सुद्धा खूप सुंदर बसतो. हे पहा, म्हणजे मोठं माप असल्यानंतर सुद्धा ब्लाऊज छानच बसतो. हे तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही. तुमच्या समोर ब्लाऊज तयार झालेला आहे शिवून. हा मी कालच ब्लाऊज शिवलेला आहे आणि हुकलू करून येऊन तो आता मी हँगर लावला होता. तुम्हाला दाखवण्यासाठी हा ब्लाऊज घेतलेला आहे. पुढे बघा, डीप नेक त्यांना हवा होता. म्हणजे बोट नेकमध्ये सुद्धा त्यांना हा डीप नेक फ्रंट साईडचा हवा होता. कारण प्रत्येकालाच बोट नेक वरतीपर्यंत कम्फर्टेबल राहील असं काही नसतं. क्लायंट तितक्या तुमच्या सवयी त्यांच्या आपल्याला ॲडजस्ट करून ते ब्लाऊज शिवावं लागतं. आता हे बघा, एल्बो स्लीव्ज आहे, 10-10.5 इंचाची स्लीव्ज आहे आणि हा डीप नेक आहे. तर डीप नेकमध्ये सुद्धा पाठीमागे बोट राहू दे, बोट नेक प्लस डबल नेक आहे, तरी सुद्धा हा पुढे त्यांना डीप हवा आहे. आता हा इतका डीप नेक घेतल्यानंतर सुद्धा बघा, मी ही जवळजवळ 4.5-5 इंचाची कटिंग रुंदीची केलेली आहे. अर्ध्या गळ्याबद्दल बोलते बरं का, आपण शोल्डरपासून जी रुंदी टाकतो ती 7.5-8 इंचाची ही शोल्डर घेतली होती. त्यासाठी मी मुंडा किती घेतला असेल तर बघा, 7.5 इंचाचा जर आपला शोल्डर आहे म्हणजे निम्मा, 15 इंचाचा शोल्डर आहे तर 7.5 इंच होतो. 16 इंचाचा असेल तर 8 इंच होतो. 15.5 इंच असेल तर तो 7.25 इंच होतो. तर इथे बघा, शोल्डर ही साधारण मी 7.25 इंचाची घेतली होती आणि हा मुंडा आहे तो मी 7.5 इंचाचा मार्किंग केला होता. 7.5 इंचाचा मुंडा मार्किंग केल्यामुळे तुम्हाला ब्लाऊजला फिटिंगला अजिबात कुठेही फुगा येणार नाही. हा ब्लाऊज घातल्यानंतर पहा, जेव्हा ब्लाऊज बसेल तेव्हा इथे अजिबात ब्लाऊजला फुगा येणार नाही. कारण इथलं सुद्धा फिटिंग तुम्ही पाहू शकता. इथलं फिटिंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेलं आहे. हे पहा, हा ब्लाऊज मी तुम्हाला काढून दाखवू शकते. हे पहा, आतल्या साईडनं जरी म्हटलात, फिटिंगची बाजू जरी दाखवायची म्हटली तरी सुद्धा ह्या ब्लाऊजला मुंडा मी 7.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच आपल्याला जे मुंड्याचं स्टँडर्ड गोलाईचं माप असतं तेच घेतलेलं आहे. पण याची शिलाई तुम्ही पाहू शकता, शिलाई अगदी परफेक्ट आहे आणि बरोबर बाहीच्या शिलाईपासून कमरेच्या शिलाईपर्यंत ह्याची शिलाई अगदी स्ट्रेट आलेली आहे. ज्या वेळेला तुम्हाला ही शिलाई कमी जास्त होते, आतल्या बाजूला गेलं की दंड आर्महोल खेचतो, मुंडा खेचतो, बाहेरच्या बाजूला आलं की तो लूज पडतो, फुगा येतो. तर अशा ब्लाऊजला सुद्धा जर तुमचा इथं फिटिंग लूज झाला तर खूप सारा मोठा फुगा येतो. कारण हा ब्रॉकेट सिल्कचा ब्लाऊज आहे, कडक कपडा आहे, त्यामुळे ह्याला जास्त फुगा येऊ शकतो. तर तुमचा हा जो मुंडा आहे, हा जर तुमचा परफेक्ट कटिंग झाला असेल तर तुम्हाला ह्या मुंड्याला फुगा येणार नाही. इथे तुम्हाला जितकं तुम्ही शोल्डर घ्याल तितकाच तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे.
कधी तर तुमचं शोल्डर पाव इंच जास्त असू शकतं, अर्धा इंच जास्त असू शकतं, पण त्यावेळेला मुंडा तुम्हाला कमी करायचा होता. इथे मी 1.5 शोल्डर घेतलं, मी 1.5 मुंडा कटिंग केला नाही, तर त्यासाठी मी इथे 7.5 इंचाचाच मुंडा कटिंग केलेला आहे. आणि हे ब्लाऊज क्लायंटला परफेक्ट बसणार आहे, कारण या अगोदर सुद्धा त्यांनी छान ब्लाऊज आपल्याकडे शिवलेले आहेत खूप सारे. तर असा काही आपल्या ब्लाऊजचा आर्म होल कसा काढावा, काय काढावा, किंवा कोणत्या टिप्स गरजेच्या असतात कटिंगच्या वेळेला, हे सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो किती जमलेला आहे किंवा कितपत मला जमलेला आहे हे मला तुम्ही सांगायचं आहे, की माझा एवढा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या काही लक्षात आलं, कितपत समजलं. ह्याची बघा फिटिंग किती सुंदर आलेली आहे. एकसारखी फिटिंग जेव्हा तुमच्या ब्लाऊजची येते तेव्हा तुमच्या ब्लाऊजला प्रश्न उरतच नाही, डाऊट राहतच नाही की तो फिटिंगला चांगला बसेल का, तो ब्लाऊज कसा बसेल. कारण इतकी सुंदर तुम्ही जर मेहनत करून त्याची फिटिंग आणि फिनिशिंग दिलेली असाल तर नक्कीच तो चांगला बसेल. तर अशा पद्धतीने बोट नेक असो किंवा मोठी शोल्डर असो किंवा लहान शोल्डर असो, मुंडा तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे. रीचेक करा कटिंगच्या अगोदर, कारण मी नेहमीच सांगते ब्लाऊज मार्किंग केल्यानंतर लगेच कटिंगची हे न करता पुन्हा एकदा रीचेक करून पहा की ब्लाऊज तुम्हाला कितपत चांगला बसतोय किंवा ब्लाऊज तुमचा कितपत व्यवस्थित कटिंग आणि मार्किंग तुमचं झालेलं आहे का. कारण एकदा मार्किंग चुकीचं झालं की तो ब्लाऊज चुकीचाच होतो. त्यासाठी आर्म होल तुम्ही प्रत्येक ब्लाऊजचं आर्म होल चेक करत जा, नवीन असाल तर किंवा नवीन सुरुवात करत असाल तर. हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला ह्या गोष्टी जमणारच आहेत. पटकन जमतील असं काही तुम्ही अपेक्षा करू शकत आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण प्रॅक्टिसनेच गोष्टी हळूहळू आपल्याला शक्य होतात. शिलाई काम तर असं आहे की प्रत्येक तऱ्हेचा म्हणजे हर तऱ्हेचा आपल्याकडं हर नखरा करणारा ब्लाऊज आपल्याकडे येतो, कपडा आपल्याकडे येतो. त्यावेळेला आपण म्हणू शकत नाही क्लायंटना की तुम्ही हाच कपडा का आणला, हा आम्हाला त्रास होतो शिवायला, खूपच पातळ आहे, खूपच सुळसुळीत आहे, खूपच लिपलिप आहे, खूप स्टोनवाला आहे, खूप जाड आहे, खूप वेलवेटचा आहे, खूप वर्कवाला आहे. कारण ज्या क्लायंटना जी गोष्ट आवडते ते आपल्या भरोशावरती घेतात की आपल्या टेलरकडे आपण जर ही गोष्ट घेऊन गेलो, हा कपडा घेऊन गेलो, त्याने सुंदर ब्लाऊज आपल्याला शिवून दिलं पाहिजे. तर प्रत्येकाला शेवटी सुंदर दिसणं गरजेचं असतं, सुंदर दिसावंच असं त्यांची अपेक्षा असते. आणि आपण केलेल्या कामामध्ये समोरचं क्लायंट सुंदर दिसावं, त्यांनी आपली प्रशंसा करावी, त्यांनी आपली तारीफ करावी, आपल्या कामाची तारीफ करावी. त्यामुळे आपली पब्लिसिटी होते आणि आपल्याला अजून क्लायंट मिळतात. हा आपला सुद्धा फायदा असतो. त्यामुळे आपण सुद्धा खूप छान काम करताना बऱ्याच गोष्टींना नोटीस करून, बऱ्याच गोष्टींना चेक करून, पडताळून पाहूनच मग कटिंग करावं, शिलाई करावी. आणि असं जर तुम्ही करत राहिलात तर खरंच मी सांगते तुमचा ब्लाऊजचा जो प्रॉब्लेम आहे, मुंडा घोळे येणं, लूज पडणं किंवा टाईटनेस येणं, ह्या सगळ्या हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही ब्लाऊज शिवलायत ना, तो ब्लाऊज तुम्हाला जर कंप्लेंट होऊन मागे आला तर तेव्हा तुम्ही पुन्हा तो ब्लाऊज आपल्या नजरेसमोर घाला, त्याचं माप चेक करा आणि पुन्हा तुमचं माप कुठे चुकलेलं आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट टाइम ब्लाऊज तुम्ही कटिंग करताना तो जो चूक तुमची झाली होती ती तिथे सुधारा आणि थोडासा ॲडजस्टमेंट करून पहा. समजा पहिल्या ब्लाऊजला 36चं माप असेल तर तुम्ही 5.5 इंच शोल्डर कट केलेले आहात, गळा तुमचा 10 इंचाचा आहे पाठीमागचा, पुढचा 6.5-7 इंचाचा आहे आणि 5.5 इंच शोल्डर घेतले असाल तर तुम्ही त्याचा मुंडा 5.5 इंच, 5.5 इंच सुद्धा घेऊ शकता. कारण 36चा माप असेल तर हल्ली प्रॉब्लेम काय होतो तो सुद्धा मी तुम्हाला सांगते. चेस्ट 36 असेल तरीही प्रॉब्लेम नाही, पण दंडघेर खूप होतात. आत्ताच्या लेडीजना प्रॉब्लेम हा होतोय की दंडघेर खूप होत आहेत. त्याच्यामुळे दंडामध्ये फॅट वाढल्यामुळे मुंडा घट्ट होतो. रेग्युलर ब्लाऊज कटिंग आपण करतो त्यावेळेला सुद्धा तुम्हाला 5.5च्या ठिकाणी 5.5 जर घ्यावी वाटली शोल्डर, मुंड्याची साईज तर तुम्ही 5.5 शोल्डर आणि मुंडा 6 इंच, 5.5 इंच घेऊ शकता. कारण तुम्ही तुमच्या कलेने व्यवस्थित ब्लाऊज कटिंग करून शिवला तर ते ब्लाऊज समोरच्याला छान बसणार आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खूप साऱ्या गप्पा झालेल्या आहेत, खूप सारा मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ मात्र न स्किप करता, न मागे पुढे करता, फास्ट फॉरवर्ड करता बघणार आहात ह्याची मला खात्री आहे. कारण खूप साऱ्या माहितीशीर टिप्स मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, जे कोणीही इतकं आतमध्ये खोलात शिरून सांगत नाही. कारण मला सुद्धा असं वाटतं की मी जर हे काम करते, मला जे प्रॉब्लेम झाले सुरुवातीला शिकण्यासाठी, मला तेव्हा सांगणारं कोणी नव्हतं. आता जर मला त्यातला अनुभव झालेला आहे, मी इतरांच्या जर काम येऊ शकले तर खूप सुंदर गोष्ट आहे माझ्यासाठी. तर माझ्या मदतीमुळे तुमचा एखादा प्रॉब्लेम सुटत असेल, तो सॉर्ट आउट होत असेल तर मला त्याच्यामध्ये खूप खुशी आहे. कारण जशी मी 4 पैसे कमवते माझ्या शॉपमधून, माझ्या बिझनेसमधून, तशी प्रत्येक स्त्री तिच्या स्वतःच्या पायावरती उभं राहून तिच्या 4 पैशाची ती सोय करू शकते, संसारासाठी हातभार लागू शकते, लेकरांसाठी एखादी गोष्ट घेऊ शकते. तर ती खूप मोठी गोष्ट असेल माझ्यासाठी. कारण प्रत्येकीनं स्वतःच्या पायावरती, हिमतीवरती कमवावं, संसारासाठी खर्च करावे आणि त्यातले 4 पैसे स्वतःवरती सुद्धा खर्च करावे, या मताची मी आहे. कारण आपण सगळ्यांचं सगळं पाहतो, आपल्याला लक्ष देणं आपल्याला होत नाही आणि अशा वेळेला
वेळेनुसार वेळ निघून गेली, लेकरं मोठी होतात आणि खरंच आपल्या गोष्टी राहणं खाणं थोडा हाऊसमाऊस करणं राहून जातं. तर प्रत्येकाचं वेळेवरती करता करता स्वतःला सुद्धा वेळ द्या, स्वतःला सुद्धा लक्ष द्या. स्वतःचा एखादी इच्छा छोटीशी गोष्ट असेल की बाबा हां लास्ट टाइम मी घेतली नव्हती लेकरांच्या खर्चामुळे, तर एखादा ब्लाऊज एक्स्ट्रा काढा हो, मेहनत करून. मेहनतीला शेवटी पर्याय नसतो. एखादा ब्लाऊज एक्स्ट्रा काढा आणि त्याच्यातून आपली हौस पूर्ण करा, असं मी तुम्हाला सांगेन. चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानशा एका अशाच छानसा कंटेंट असणाऱ्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ आहेत ते शेअर करायला विसरू नका. ते तर तुम्ही नेहमीच करता, पण पुन्हा पुन्हा मी आठवण करून देते. तुम्ही जर एखाद्या वेळेला व्हिडिओ शेअर करायला चुकून राहून गेला तुमच्या काही गडबडीमध्ये, तर तुमच्यासारखीच अजून एखादी ताई शिकू पाहतीये, ती या सगळ्या माहितीला मुकू शकते. त्यासाठी मी खूप तळमळीने सांगत असते की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग मस्त खा, स्वस्त राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.